हॅलो, हॅलो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत गुरुजींनी आता असं भाकीत केलं आहे की वसूच्या जीवाला लेकीपासूनच धोका आहे. आणि गुरुजींचं हे नवं भाकीत ऐकून वसू खूप घाबरलेली दाखवली आहे. आणि पार्थने काव्यासाठी निवडली जी साडी होती ती रम्याने चोरली असते. तर चला तर मग आता बघूया की लग्नानंतर होईलच प्रेम याच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये गुरुजी वसूकडे तिच्या जीवाला धोका असल्याचं भाकीत करतात. त्यामुळे वसू घाबरते. तर या एपिसोडमध्ये नंदिनी आणि काव्याची आई लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलत असतानाच गुरुजी तेथे येतात. तर लग्नाच्या मुहूर्ताबद्दल त्यांच्या चर्चा चालू असतात. तेव्हा गुरुजींना पाहिल्यावर काव्या, पार्थ आणि जीवा नंदिनीच्या पोटात गोळा येतो. पण गुरुजी जेव्हा सांगतात की हे लग्न उत्तम पार पडेल तेव्हा कुठे त्यांना असं वाटायला लागतं की आत्ता काहीतरी जे सार्थक झाले की गुरुजींनी काही वेगळं भाकीत सांगितलं नाही म्हणून. हे सांगतानाच गुरुजी आणखी एक भाकीत करतात. तेव्हा गुरुजी बोलतात की जुनी दुखणी अजूनही बरी झालेली नाही. हे सांगताना ते रम्या आणि वसूचं नाव घेतात. तेव्हा वसू आत्या बोलते की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आपण आमच्या रूममध्ये बसून बोलूयात का गुरुजी? मग ते तिघे वरच्या रूममध्ये जाऊन बोलतात. तेव्हा काव्या आणि पार्थ जीवानंदिनी यांना जुनी दुखणी बरी झाली नाहीत म्हणजे काय असा प्रश्न त्यांना नेमका पडतो. तसंच नेमकं त्यावेळी वसू आत्या आणि रम्याचं नाव घेतल्यामुळे त्यांना शंकाही येते. आता चला तर मग रूममध्ये वसू गुरुजींना रम्याच्या विचित्र वागण्याचं कारण विचारत असते. रम्या गुरुजींची ही वेड्यासारखी बोलत असते. गुरुजींसोबतही वेड्यासारखं बोलत असते. त्यामुळे वसू अजूनच घाबरते. पार्थ आणि माझं लग्न होणार का असं ती विचारते. तेव्हा गुरुजी बोलतात की होणार, पण जे व्हायचं तेच होणार, तू सावध राहा. रम्या मात्र स्वतःच्याच दुनियेत हरवलेली असते. वसू आत्या विचारते की मी हिच्या राज्यात जिवंत राहील ना? तेव्हा पुन्हा एकदा गुरुजी भाकीत करतात की ते बोलतात की हे येणारा काळच ठरवेल. त्यामुळे वसू आणखी घाबरते. गुरुजी उठत असतात. त्यांच्या बॅगेतून महाभारताचे पुस्तक बाहेर पडतं. तेव्हा रम्या त्यांना त्या पुस्तकाबद्दल विचारते. तेव्हा ते बोलतात की हे पुस्तक वाच, जीवनाचा सार याच्यात आहे, तरच तुला सगळ्या गोष्टी समजतील. गुरुजी गेल्यावर वसू आत्या विचारते की तू आता महाभारत वाचत बसणार आहेस का? यावर रम्या बोलते की मी आता वाचणार नाही तर महाभारत घडवणार आहे. दुसरीकडे देशमुख कपल्स पत्रिका छापायला गेलेले असतात. पत्रिका छापणारा फोनवर बिझी असतो. त्यामुळे ते मुद्दामच त्याच्याशी कोड्यात बोलत असतात. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येतं की काही महिन्यांपूर्वी हेच कपल पत्रिका छापायला आलेले, तेव्हा यांच्याकडून काहीतरी चूक झालेली. यावर पार्थ बोलतो की असं काही नाही, उलट तुम्ही ती पत्रिका बरोबर छापलेली होती. नियतीने आम्हाला तुमच्या त्या पत्रिकेकडूनच संकेत दिलेले होते. तेव्हा थोड्याच वेळात घरात साड्या काढण्याचा कार्यक्रम असतो. तेव्हा सगळे साड्या चेक बघत असतात, आलेल्या साड्या. तेव्हा पार्थ आणि जीवा लांबूनच नंदिनी व काव्याला साड्या शोधण्यासाठी मदत करत असतात. रम्या त्यांच्यावर लक्ष ठेवूनच असते. पार्थला जी साडी आवडते, जी साडी तो काव्याला सांगतो, तीच साडी मुद्दाम स्वतःसाठी रम्या बाजूला काढून ठेवते. त्यानंतर मानिनी आपल्या मुलांना इशारा करून साड्या बघ दाखवत असते आणि ती त्यांना बोलावून घेते. सगळेजण छान मज्जा मस्तीत साड्या बघत असतात. पण रम्याच्या मनात मात्र वेगळाच खेळ चालू असतो. तर आता बघूया रम्याच्या मनात चाललेला तो खेळ काय आहे आणि रम्या काय महाभारत घडवणार आहे. तर हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला भेटेल. असेच एपिसोडचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.